नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अधिक मास विशेष आज आपण बनवतोय मस्त असे खुसखुशीत पुरणाचे गव्हाच्या पिठाचे धोंडे. काही पदार्थ आपण सीझनला खातो किंवा दरवर्षी तो सीझन येतो त्यावेळेला आपण ते खातोच. परंतु हे पुरणाचे धोंडे ना हे 3 वर्षातून एकदाच आपल्याला खायला मिळतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर आपण आता कणकेचं जे पीठ आहे ना ते भिजवून घेऊया. साधारणतः 11 धोंडे होतील ना एवढं आपण पीठ भिजवणार आहोत. तर मेजरिंग कपाने घेणार असाल तर 1 कपभर किंवा घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून तुम्ही चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि साधारणतः 2 ते 3 चमचे साधंच तेलाचं मोहन घालायचं आहे किंवा तुपाचं मोहन सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मध्यम घट्ट हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडासा घट्ट राहिला तरीही चालेल, अगदी जास्त घट्ट नको आणि जास्त सैल तर अजिबात नको, कारण सैल झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पुरण भरणार आहोत तर व्यवस्थित आपले धोंडे तयार होणार नाही. याकरता जास्त सैल नको, तर थोडंसं हलकंसं घट्ट हे पीठ आपण मळून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीचं हे पीठ मी आता मळून घेतलेलं आहे. एक 5 ते 10 मिनटं याला आपण आता रेस्ट होण्यासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. आता हे जे धोंडे आहे ना याकरता मी पुरण अगोदरच बनवून घेतलेलं आहे. तर आता हे पुरण कसं बनवायचं याची डिटेलमध्ये रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर पुरणपोळीची रेसिपी नक्की पहा. त्यामध्ये पुरणाचा अगदी डिटेलमध्ये बारीक सारीक गोष्टी सांगून पुरणाला आपल्याला डाळ किती घ्यायची आहे किंवा गूळ किती घ्यायचा आहे हे संपूर्ण प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बघितलं नसेल तर नक्की पहा. पुरण तयार आहे, पीठही छान मुरलेलं आहे. हलकासा मी इथे तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हे जे पीठ आहे हे एकजीव करून घेऊया आणि लगेचच आपण आता हे पुरणाचे धोंडे बनवायला घेऊया. आता वेगवेगळ्या भागामध्ये ना हे वेगवेगळ्या पद्धतीने हे पुरणाचे धोंडे बनवले जातात. लगेचच आता धोंडे बनवायला घेऊया. आता हे धोंडे बनवताना एक मी माझ्या लहानपणीची गंमत इथे तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा माझी आई हे जे धोंडे आहे ना बनवायची ना, तेव्हा मी तिच्या बाजूला बसून राहायची आणि तेव्हा ती त्या प्रत्येक धोंड्यामध्ये ना काही जिन्नस टाकायची. म्हणजे काही तर पुरणाचे बनवायचेच, त्यासोबत ना काही धोंड्यांमध्ये 1 रुपयाचं नाणं घालायची, काही धोंड्यांमध्ये खडे घालायची, मिठाचा खडा घालायची, मिरची पावडर घालायची आणि ते प्रत्येकाला जेव्हा जेवायला बसायचं ना तर प्रत्येक धोंडा प्रत्येकाला जेव्हा वाढायचे ना तर प्रत्येकाच्या धोंड्यामध्ये वेगवेगळे असे काहीतरी प्रकार निघायचे. अजूनही गावाकडे ना ही प्रथा चालू आहे. तुमच्या भागामध्ये ही प्रथा आहे की नाही हे मला माहीत नाही, पण ज्यांच्याकडे असेल ना तर त्यांनी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. जशी आपण पुरणपोळीसाठीची जी वाटी तयार करतो त्यामध्ये पुरण भरतो, अगदी सेम त्याच पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे. भरगच्च असं पुरण भरायचं आहे आणि वरतून आपल्याला मोदकांप्रमाणे ही बंद करायची आहे. तुम्ही यांना मोदकांचा आकार देऊ शकता किंवा असे गोल गरगरीत सुद्धा बनवू शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला हे धोंडे कसे बनवायचे आहे. तर वरती राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग आहे पिठाचा तो व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हाताने आपल्याला याला गोल गरगरीत करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक भागामध्ये ना हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात. जसे की काही भागांमध्ये हे जे कणकेचे जे धोंडे आहे ना याला फक्त वाफवून घेतात आणि काही भागांमध्ये याला तेलामध्ये फ्राय करतात. आता तुमच्याकडची जी पद्धत असेल ना ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा. संपूर्ण धोंडे मी छान असे आता तयार करून घेणार आहे. सेम पुरणपोळीसाठीची जशी वाटी तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही वाटी तयार करायची आहे. फक्त पुरणपोळीसाठी आपण थोडासा कणकेचा जो गोळा आहे ना थोडा मोठा घेतो आणि पुरण सुद्धा जास्त भरतो. परंतु आपण हे धोंडे बनवत आहोत त्यामुळे छान असे इटुकले पिटुकले छोटे आपल्याला हे धोंडे बनवून घ्यायचे आहे. तर मस्त हे धोंडे आता तयार करून घेणार आहे. साधारणतः जेवढं 1 वाटी मी पीठ घेतलेलं होतं ना त्यामध्ये 11 धोंडे आपले तयार होणार आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर 2 वाट्या तुम्ही घ्या, 21 धोंडे तयार होणार आहे. सेम प्रमाण तुम्ही वाढवत जा किंवा 33 बनवायचं असेल तर तुम्हाला 3 वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे. आणि जेवढं मी पुरण घेतलेलं होतं ना त्यातलं काही पुरण मी इथे वापरलेलं आहे आणि बाकीच्या यांच्या मी पोळ्या केलेल्या आहे. मस्त हे धोंडे माझे बोलता बोलता इथे तयार करून झालेले आहे. लगेचच आता आपण तळून घेऊया. हे पहा, मस्त हे गव्हाच्या पिठाचे आपले धोंडे या ठिकाणी तयार झालेले आहे. लगेचच आता आपण हे धोंडे तळून घेऊया. तर तळण्यासाठी गॅसवर मी कढाईमध्ये तेल अगोदरच छान असं गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता तेलाचं जे टेम्परेचर आहे ना फार कडकडीत नसावं, मीडियम गरम असावं, नाहीतर आपल्या धोंडे जे आहे ना वरतून फक्त त्यांचा रंग बदलेल आणि आतून ते कच्चे राहतील, जे खाताना अजिबात चांगले लागणार नाही. तर मध्यम गरम तेलामध्ये मध्यम गॅसवरतीच आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अलटवत पलटवत हे छान असे तळून घ्यायचे आहे.
तळल्यानंतर ह्या धोंड्यांना रंग तर पहा ना, अतिशय छान असा आलेला आहे. मस्त हे आपले हे धोंडे या ठिकाणी तयार झालेले आहे. बाकीचे राहिलेले सुद्धा मी आता तळून घेते. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये ना हे पुरणाचे धोंडे नक्की ट्राय करून पहा. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं ना, तुमच्याकडे धोंड्यांमध्ये पैसे किंवा खडे घालता की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मस्त हे पुरणाचे खुसखुशीत आणि रंगही अगदी छान आलेला आहे. परफेक्ट आपले हे गव्हाच्या पिठाचे धोंडे या ठिकाणी तयार झालेले आहे. आता तुम्हाला एक तोडूनही दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल किती हे खुसखुशीत आणि भरगच्च पुरण या धोंड्यांमध्ये भरलेलं आहे. तर ह्या अधिक मासामध्ये ना तुम्ही हे धोंडे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कळवायला मला अजिबात विसरू नका. रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा ही रेसिपी जरूर शेअर करा. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.